लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या आधी म्हणजे काल रात्री पुण्यामध्ये मोठा राडा झालाय। पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आमने सामने आले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत तरुणांना धमकावत असल्याचा युवक काँग्रेसने आरोप केला। राडा सुरू झाल्यावर या ठिकाणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, शहराध्यक्ष प्रशांत जगताप पोहोचले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सीओईपीच्या परिसरात आले। त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली। या राड्यामध्ये आनंद दुबे आणि रिहान बाबुडे हे युवक काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झाले। स्टुडंट आहात तर तुम्ही आमच्या साइड म्हणजे स्टुडंटच्या साइडून राहा। इथे तुम्ही ना एनएसयूआय बघा ना एबीवीपी बघा, तुम्ही स्टुडंटसाठी बघा, पण नाही, ते नारेबाजी लागले। मग त्यांचे भरपूर माणसं आले, मग आमचे माणसं होते, सगळे आले, कारण की आम्ही कार्यकर्ते म्हणजे सर्व आमचं कार्यक्रमाची तयारी चालू होती। त्यानंतर मग त्यांनी म्हणजे धक्काबुक्की वगैरे करायला लागले। पोलीस पण आम्हाला साथ नाही। जेव्हा ही बाईट देत होती, सांगत होती की आतमध्ये काय आहे काय नाही, तर त्यांचेच माणसं हिच्या अंगावर धावत आले। मग पोलिसांनी म्हणजे बाजूवाला करा हे करा, तेव्हा हिच्याला लाठी लागली। मेल पोलीसवाल्यांनी मुलीला लाठी मारतो म्हणजे काय? आम्ही तर तुम्ही स्टुडंटसाठी उभे नाही राहणार, मग कोणासाठी उभे राहतात? आम्हाला आज जाऊ देत नव्हते हॉस्टेलचे वॉर्डन, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवत नव्हते, नाही एबीवीपीच्या लोकांना आज जाऊ देत होते कारण आम्हाला जाऊ देत नव्हते। त्यानंतर आम्ही थोडे आक्रमक झाल्यानंतर मग आत गेलो आम्ही। मग आम्हाला मुलगीला भेटायला गेलं। ती मुलगी खूप जास्त घाबरलेली, अंडर प्रेशर होती, ती बोलायला सुद्धा तयार नव्हती, खाली आली नाही। ती तिच्या फ्रेंडसोबत होती। आम्ही चेक केलं की ती सेफ आहे का, साऊंड आहे का। वर गेल्यानंतर चेक केल्यानंतर मी खाली आले। परत आम्ही आंदोलन चालू केलं कारण की तिला न्याय मिळावा म्हणून, तिच्यावर प्रेशर असेल तर। एबीवीपीवाल्या लोकांनी आमच्या विरुद्ध नारे लावले। त्यानंतर ते एकदम हिंसाच्या वेमध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यांना नारेबाजी चालू केली। त्यामध्ये धक्काबुक्की झाली, पोलिसांची लाठीचार्ज झाली। माझं नाव संपदा प्रमोद बडे आहे। मी सीओईपी कॉलेजला आहे। मी सेकंड इयर सीएससी डिपार्टमेंटला आहे। माझी ॲडमिशन ओबीसी ऑर्फन थ्रू झालेली आहे। मी फर्स्ट इयरला 9,760 आणि सेकंड इयरला 3,760 फीस भरलेली आहे। काल आमच्या कॉलेजमध्ये एनएसयू आणि काँग्रेसचे लोक आले होते। वर आमची लाईव्ह बाईट गेलेली आहे, ज्यामध्ये असं मी बोललेली आहे की आमच्याकडून जास्त फीस घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये आम्हाला मॅनिपुलेट करून तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते बोलण्यात आलं आणि जे खरोखर चुकीचं आहे। ज्याच्यामध्ये असं मला नंतर सांगण्यात आलं की जर मी आत्ता हे नाही केलं तर नंतर मग मला याचे प्रॉब्लेम होऊ शकते किंवा पूर्ण फीस भरावे लागतील, जे सरासर चुकीचं आहे। यासाठी मी कॉलेजची माफी मागतो। विद्यार्थिनी जे आहेत, स्वयंसेवक जे आहेत, हे या सर्व कार्यक्रमाकरता प्राण ओतून सर्व तयारी करत आहेत। या तयारीला कुठेतरी गालबोट लावावं, या प्रकरण असं काहीतरी एक स्टंट करावा की जेणेकरून उद्या तिथे विद्यार्थिनी येता कामा नये। अशा प्रकारचा यांचा असणारा हा कट होता, हे कारस्थान होतं। हे वेळीच त्या ठिकाणी हे कुठेतरी मोडून निघालंय असं या ठिकाणी म्हणणं थोडंसं घाईचं ठरेल। हे आउटघटकेचा जो विषय हा राहू नये, या ठिकाणी शांतता राहावी, शांतता नांदावी। काँग्रेस जो आहे तो शांततेने, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने पुढे जाणारा पक्ष आहे। झालेल्या प्रकरणाच्या अनुषंगानं पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी। ही घटना आमच्या कानावर आली आहे। आमच्या एका महिला भगिनीच्या संरक्षणासाठी एनएसयूआयचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे ताकदीने गेलेले होते। त्या बहिणीच्या संरक्षणासाठी गेले होते, पहिलं लक्षात घ्या। आणि आमच्या महिला भगिनी पण गेल्या होत्या, एनएसयूआयच्या महिला कार्यकर्त्या, आणि या महिला भगिनींवर तिथं अत्याचार म्हणजे त्यांना धमकवण्यात आलं, दडपशाही करण्यात आली। आमच्या या महिला भगिनी ह्या वाघिणीसारख्या तिथे उभ्या राहिल्या। हा कार्यक्रम किती ह्यांनी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, अत्यंत मोठा यशस्वी कार्यक्रम होईल। राहुलजी केवळ आणि केवळ तरुण पिढीशी संवाद साधायला येतात। निष्कारण सत्ताधारी पक्षाने त्याची एवढी भीती मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। कार्यक्रमाला गालबोट लागावं यासाठी हे सगळं प्लॅनिंग केलं आहे आणि एबीवीपीच्या गुंडांना पुढे आणून या लोकांनी या कार्यक्रमामध्ये हे कार्यक्रम आम्ही शांततेनं, बंटी पाटील जी असतील, विश्वजितजी असतील, गेल्या 7-8 दिवसापासून हा कार्यक्रम शांतपणे व्हावा यासाठी हे सगळं करत आहेत। आणि असं असताना या ठिकाणी दादागिरी करणं आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या कार्यकर्त्याला मारहाण करणं, टॉर्चर करणं, हे का एखाद्या मुलीने राहुलजींचं समर्थन करणं, व्हिडिओ टाकणं, ह्या काही गुन्हा आहे? ही लोकशाही नाही आहे? हा हुकुमशाही आहे का?
अशा पद्धतीनं वागणं आणि हे पोलिसावर कारवाई व्हावी, त्या एबीपीच्या गुन्ह्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. आणि कारवाई झाली नाही तर उद्यापासून तुम्हाला पुण्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही आंदोलन करू. या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, एकंदरीत मोठा राडा झालेला आहे, दृश्यांमधून हे सगळं लक्षात येत आहे. आता काँग्रेसची आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची आपापली बाजू आहे, त्यांनी आपापली स्टोरी मांडलेली आहे. नेमकं काय घडलं पुण्यामध्ये? काँग्रेसचे नेते सुद्धा खाली रस्त्यावर बसून आंदोलन करताना सुद्धा रात्रीच्या वेळी दिसले. काल या ठिकाणी जिथे मी आता उभा आहे, अर्थात हे सीओईपीचं हॉस्टेल आहे आणि या सीओईपीच्या हॉस्टेलच्या बाहेर आत्ताही आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त बघायला मिळतो आहे. याच्या सगळ्याची सुरुवात झाली ती म्हणजे काल एक व्हिडिओ बाईट सगळ्यात आधी एका मुलीचा सुरुवातीला बाहेर आला, ज्यामध्ये तिनं काँग्रेसचे एनएसयूआयचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि बाईटच्या दरम्यान मी चुकीची माहिती दिली अशा पद्धतीनं तिनं त्या व्हिडिओमध्ये माहिती दिली. आणि त्यानंतर हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा एबीव्हीपीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते, एनएसयूआयचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते आणि याच ठिकाणी मोठा जो गोंधळ आहे तो आपल्याला राडा या दोन्ही एनएसयूआय आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये या सीओईपी हॉस्टेलच्या या सगळ्या परिसरामध्ये सुरू असल्याचं बघायला मिळालं. आणि तिथपासून जे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आहेत ते या ठिकाणी सुरू झालेले होते आणि या सगळ्याला कारणीभूत ठरलं ते म्हणजे एक काही काँग्रेसचे कार्यकर्ते आणि एनएसयूआयचे जे कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी सध्या जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. या दरम्यान एक विद्यार्थिनी जी आहे संपदा बडे नावाची, तिने तिची भूमिका मांडलेली होती. मात्र काही वेळानंतर तिचा आणखी एक व्हिडिओ आला की एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांच्या प्रेशरमध्ये येऊन मी माझी चुकीची माहिती कॉलेजबद्दल आणि फी बद्दल दिलेली आहे. आणि मग इथेच खरी या सगळ्या राड्याची सुरुवात झाली. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते दबाव आणून विद्यार्थ्यांचे व्हिडिओ बनवून घेत आहेत अशा पद्धतीचा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी एनएसयूआयचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते या सगळ्या परिसरामध्ये जमा झालेले होते आणि पुढे मोठा काही काळ तणावाचं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहिलं. मोठी पोलिसांची कुमक या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेली होती. पोलिसांकडून हा सगळा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न झाले. या सगळ्या दरम्यान काही विद्यार्थी जे आहेत ते जखमी देखील झालेले होते आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना जवळ असलेल्या संचेती रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. पाठीमागे जे संचेती रुग्णालय आपण पाहतोय तिथे काही विद्यार्थ्यांना भरती करण्यात आलेलं होतं आणि सगळे काँग्रेसचे नेते देखील जे आहेत ते त्या विद्यार्थ्यांसोबत संचेती रुग्णालयामध्ये रात्रभर बसून होते. इतकंच नाही तर दुसरीकडच्या बाजूला एबीव्हीपीच्या मदतीसाठी म्हणून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे हे देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले होते आणि त्यांनी देखील असा दावा केलेला आहे की काँग्रेसकडून एनएसयूआयकडून चुकीच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी केल्या जातात आणि त्याला त्यांचा विरोध असल्याचं भाजपच्या वतीनं देखील सांगितलं गेलेलं आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. जर एखादी मुलगी म्हणत असेल की मला त्यांच्याशी बोलायचंय, मला माझे प्रश्न मांडायचे, तिनं एवढा बाईट दिला म्हणून तिच्यावर दहशत केली जाते. एबीव्हीपीचे गुण जातात, तिच्यावर दहशत केली जाते, तिला कोंडून ठेवलं जातं. अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची लोकशाहीतली ही घटना आहे आणि कोणीही सहन करणार नाही. एवढंच नाही तर आता मला असं समजलं की एनएसयूआयच्या कोणत्या मुलाला लाठीचार्ज मध्ये डोक्याला मार लागला, तो बेशुद्ध झालाय. नेमकं पाहावं लागेल काय झालंय त्याचं. तुम्ही काय लाठीचार्ज सुरू करता? काय काय असा कोणता गुन्हा केला होता मुलाने की त्याच्यावर लाठीचार्ज केला गेला? मुलीला काय असा गुन्हा केला होता का तिला कोंडून ठेवलं गेलं? हे सगळा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम यशस्वी होणार, जोरदार यशस्वी होणार एवढं या निमित्तानं मी सांगतोय. ची मागणी आहे की एबीव्हीपीच्या गुंडांनी ज्या मुलींना धमक्या दिल्या, ज्या मुलींच्यावर या ठिकाणी प्रेशर आणलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. छात्रों के गुणचं यश हे भाजपला आणि एबीव्हीपीला बघवत नव्हतं. जो प्रतिसाद महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या राज्यातून मिळतोय हा बघून एबीव्हीपीच्या लोकांनी ही गोष्ट केली, त्याचा आम्ही निषेध करतो.